रामकृष्ण हरी. आम्ही माळशिरस कनेरिया तालुक्यामध्ये कनेरिया गावामध्ये आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून आलो असता आम्हाला आदरणीय हरिभक्त परायण बबनरावजी माने यांची ही शेवग्याची बाग पाहण्यास मिळाली. नमस्ते माने साहेब. नमस्ते. कधी लावली ही तुम्ही सांगा. हे लावली बघा, जुलैला लावलेली आहे. असे साधारणतः कुठं शेंग जाते तुमची ही? ही शेंग आपली उडीसा, परत तुमचं ती साऊथला ह्या मार्केटला जाते शेंगा. साधारणतः एकरी किती ह्याचं उत्पन्न आहे? एकरी याचं नाही म्हणलं तरी एक 30 टनापर्यंत जातं उत्पन्न. म्हणजे साधारणतः 70 रुपये जरी रेट मिळाला आपल्याला तरी 30 टनाचं म्हणजे एक भरपूर लाखो रुपये उत्पन्न देणार होती या. कमीत कमी आपल्याला दर सरासरी 30 रुपये जरी बसला तरी 5 लाख रुपयाच्या वर उत्पन्न आपली जाते या. चालते. आणि आपल्याला ही बीज आहे या, ते आपण ते काय म्हणायचं इस्रायलवरनं बी आपल्याला इस्रायलवरून बी आणलं. इस्रायलवरनं बी मिळलेलं आहे. ते आपण नगरवरनं बी ही ह्या वर्षी तयार केलेलं आहे. आणि पहिला बी आपला 8 वर्षी शेवगा होता, त्यात बी आपल्याला भरपूर कमाई झालेली आहे. म्हणजे ह्या वर्षी आपली शेवगा शेतीच आहे सगळी, शेवगा आणि पेरू. असं काय एक परमार्थिक क्षेत्रातले मानेसाहेब आज त्यांची भेट झाली आणि एक शाश्वत शेती म्हणून शेवग्याकडे पाहिलं जातं. एक शेतकऱ्याला हमखास पीक देणारं आणि कर्जमुक्त करणारं पीक म्हणजे शेवग्याचं पीक आहे. नक्कीच आम्हाला बाबांचा खूप छान सल्ला मिळाला. आणि नोव्हेंबरला चालू झाला का जुलैपर्यंत शेवगा ही चालतो. 7-8 महिने हे पीक चालू राहते. त्याच्यामुळे काय दर कमी जास्त होतोच, त्याची काय अडचण नाही. धन्यवाद. आपण खूप छान माहिती आणि दिली. पहिल्यांदा आपण 13 नोव्हेंबरला 400 रुपये शेवगा विकला. 400 रुपये किलो. 400 रुपये किलो विकला 13 नोव्हेंबरला. आमचा 700 रुपये दर झालता. पण आपल्याला 400 रुपयापासून पुढं आज साधारण 80 रुपये दर आहे आज मार्केट. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.